सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत माकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। एनडीए सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे। यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत माकप नेते नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला। या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, सचिव मंडळ सदस्य रंगप्पा मरेड्डी, कुमरय्या म्हेत्रे, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख, मेजर अब्राहम कुमार, नसीमा शेख, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती। सोलापूर लोकसभेसंबंधी 1 आणि 2 तारखेला जी बैठक झाली आमची राज्य कमिटीची, त्याला कॉम्रेड निलुफर बसू आणि अशोक ढवळे पोलीस ब्युरोचे मेंबर हजर होते। सोलापुरातले एम.एच. शेख, युसुफ मेजर, नसीमा शेख आणि मी दुसऱ्या दिवशी हजर होतो। त्यामध्ये निर्णय झाला की आपली संविधान धोक्यात आहे, देशातली लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही आणि फॅसिस्ट राजवट उभं राहण्याचा धोका आपल्यापुढे उभा आहे। मग कामगार असतील, शेतकरी असतील, महिला असतील, युवा असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, हे सगळेचे प्रश्न गंभीर रूप धारण केले। आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष, मुस्लिम विरुद्ध हिंदू, ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचं वातावरण तयार करून हे इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे। तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा त्यांनी 90% बहुमताने सत्तेवर आला असताना, कसलाही आधार नसताना त्यांना तुरुंगामध्ये घातलं। झारखंडच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात घातलं सोडलं। संपूर्ण व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। ऐन निवडणुकीच्या सुमाराला निवडणूक कमिशनर राजीनामा देत आहे, ही धोक्याची घंटा आहे। इलेक्शन बॉन्ड 16,000 कोटी जगाच्या सगळ्या ठिकाणी, हा प्रचंड गोंधळ आहे। 8,252 कोटी रुपये केवळ भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। देशामध्ये 83% युवक बेकार आहेत। 35 कोटी जनता एक वेळ जेवण घेत आहे। म्हणून ही सत्ता बदल या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या इंडिया आघाडीचं सरकार आणण्याचं काम आहे। त्या दृष्टीने सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आणि आमचा अंदाज आहे, आम्हाला मानणारा जो कामगार आहे तो हजारोच्या संख्येने काँग्रेसला पाठिंबा देतो। केवळ शहर मध्यमध्ये आम्ही नाही, शहर उत्तरमध्ये सुद्धा आहे, शहर दक्षिणमध्ये सुद्धा आहे, दक्षिण तालुक्यात आहे, अक्कलकोटमध्ये आहे, मंगळवेढ्यामध्ये। इतकंच नाही, मोळमधले सुद्धा काही मैल कुणी मला फोन करून विचारले कोणाला मतदान करा। तर आता आम्ही 14 तारखेला आमचा मेळावा होईल, त्यानंतर सुसाट आम्ही जाऊ आणि सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा करतो। शहरमध्येची जागा आमची ठाम आहे, कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुकीमध्ये लढणार। परंतु त्याबद्दल चर्चा झाली, आमदार शरद पवार बरोबर चर्चा झाली, उद्धव ठाकरे बरोबर चर्चा झाली, नाना पटोले बरोबर चर्चा झाली। त्या तिघेच्या चर्चेमध्ये शरद पवारने असं सुचवलं, सीताराम येचुरींनी सोनिया गांधीशी बोलावं आणि आडम मास्तर करता त्यांनी ही जागा सोडावं असं शरद पवारने फॉर्म्युला सुचवलं। तो फॉर्म्युला आमच्या पक्षाने मान्य केलं आणि ही गोष्ट आम्ही सुशीलकुमार शिंदेच्या कानावर घातली।
शिंदेसाहेब स्वतः सीताराम येचुरीशी बोलले. त्याने म्हणलं आमचं नेतृत्व निर्णय घेतलं तर मी बिलकुल आडवं येणार नाही. एकदा राज्यात आले, राज्यातनं एकदा देशाच्या राजकारणावर प्रवेश झाला, ते खाली येणं बरोबर नाही आहे. त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून जावं, वडील गृहमंत्री होते, राज्यसभेवर जातील, कशाला पुन्हा खाली येतील. त्याला तोडगा असं त्यांनी काढावा, ते माझ्या हातात नाही.